नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गव्हर्नमेंट एक्झाम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण जीएमसी सोलापूर 2025च्या तयारीच्या दिशेने अतिशय वेगाने वाटचाल करत आहोत मित्रांनो. तर या वाटचालीमध्ये आपण सुरुवात केली होती मराठी व्याकरण या सिरीज पासून मित्रांनो. याआधी आपण शब्दांच्या जाती, त्याचे सर्व प्रकार आपण याआधी व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत मित्रांनो डिटेलमध्ये. आज आपण एका नवीन टॉपिकला मराठी व्याकरणातील एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि तुमच्या 2 मित्रांना नक्की शेअर करा. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो अलंकार. अलंकार या मराठी व्याकरणाबद्दल खूप महत्वाचा असतो मित्रांनो. आणि हे टॉपिक मित्रांनो जे आहे व्याकरणाचा, यावर खूप सारे प्रश्न आपल्या जीएमसी सोलापूरच्या एक्झाम मध्ये विचारले जातात मित्रांनो डायरेक्टली. त्यामुळे मित्रांनो अतिशय केअरफुली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवटपर्यंत बघितल्यावर माझं हे वचन आहे मित्रांनो, तुम्हाला यामध्ये एकही डाऊट तुम्हाला राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण सुरुवात करूया अलंकार आणि त्याचे विविध प्रकार मित्रांनो. त्याआधी मित्रांनो, आपण आपलं टेलिग्राम चॅनल जे आपलं जीएमसी सोलापूर साठी आपले जे काही नोट्स आहेत ते या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होईल. टेलिग्राम चॅनलचं लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. गव्हर्नमेंट एक्झाम्स अशा आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो. त्यामुळं चॅनलला नक्की जॉईन करा, ज्या ठिकाणी तुम्हाला विविध नोट्स, प्रिव्हियस इयर पेपर्स अशा पद्धतीने सगळं मटेरियल तुम्हाला ठिकाणी हळूहळू या ठिकाणी मी सेंड करत जाणार आहे मित्रांनो. ते तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. चला तर मग आजच्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा मित्रांनो अलंकार. अलंकार म्हणजे काय? शब्दातच दडलेला आहे मित्रांनो याचा अर्थ अलंकार. अलंकार म्हणजे दागिने, जे आपले लेडीज किंवा जेंट्स जे वेगवेगळे दागिने, सोन्याचे म्हणा, चांदीचे म्हणा किंवा हिरे जवाहराचे जे काही दागिने आपण परिधान करतो त्यालाच आपण अलंकार म्हणतो. आपण हे सगळे दागिने किंवा अलंकार हे का घालतो मित्रांनो? कारण आपण छान दिसावं किंवा आपली एक शोभा वाढवावी, आपले एक समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण व्हावं, यासाठी आपण या ठिकाणी अलंकार, वेगवेगळे आभूषणे, अलंकार आपण घालत असतो. तसंच मित्रांनो, मराठी ही एक भाषा आहे. त्या भाषेचं सौंदर्य, त्या भाषेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी व्याकरणकारांनी त्यामध्ये वेगवेगळे अलंकार घातलेले आहेत मित्रांनो. ते अलंकार म्हणजेच व्याकरणातील विविध अलंकार मित्रांनो. अलंकार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, भाषेची शोभा वाढवणारे गुणधर्म म्हणजे अलंकार. म्हणजे काय करतात, आता फक्त भाषा असं एकदम फिक्कट सरळ सोपं असलं तर चालत नाही, परंतु त्याला काहीतरी आपण अलंकार जर परिधान केले, काहीतरी त्यामध्ये रोचकता किंवा काहीतरी एक वेगळंपणा आपण त्यामध्ये जर घातलो मित्रांनो, तर आपण भाषेचं एक शोभा वाढवतो. त्याला आपण शब्दरचना चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, ज्यामुळे काय होईल, भाषा अधिक ओघवती आणि वाचण्यासारखी आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची रचना निर्माण होऊ शकते मित्रांनो. त्यामुळं अलंकार हे मराठी व्याकरणातील खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला अलंकार. अलंकार काय नाही मित्रांनो, फक्त आपण जसं व्यक्ती, जसं माणूस आपल्या चांगल्या दिसण्यासाठी जसं दागिने घालतो, तशाच पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भाषा ओघवती आणि जास्त समृद्ध वाटावी, सौंदर्य भाषेचं वाढावं म्हणून जे काही आपण वेगवेगळ्या शब्दरचना लावतो, अर्थरचना लावतो, त्यालाच आपण भाषेचे अलंकार किंवा अलंकार असे म्हणतो. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला बेसिक. आता याचे प्रकार बघूया मित्रांनो. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे शब्द अलंकार, दुसरा आहे अर्थ अलंकार.
आज आपण शब्द अलंकार बघणार आहोत मित्रांनो आणि त्याचे प्रकार. पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकार आणि त्याचे प्रकार अशा पद्धतीने आपण जाणार आहोत मित्रांनो. त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो आपला शब्द अलंकार. पहिला आहे शब्द अलंकार. शब्द अलंकार म्हणजे काय असतं बघा, व्याख्या बघा. शब्दाच्या विशिष्ट रचनेमुळे किंवा नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा शब्द अलंकार होतो. म्हणजे इथे या ठिकाणी शब्दांना, जे शब्द असतात वाक्यात किंवा भाषेमध्ये वेगवेगळे शब्द असतात, त्याला एक विशिष्ट रचना दिलेली असते, त्याला एक नाद निर्माण केला जातो, त्यामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होते. शब्दामुळे जर भाषेला असेल तर त्याला आपण शब्द अलंकार असे म्हणतो मित्र. यात शब्दांचा अर्थ बदलला तरी अलंकाराचे सौंदर्य कायम राहते. शब्दाचा अर्थ जरी बदलला यामध्ये तरी तुम्हाला या ठिकाणी भाषेचं जे अलंकार आहे ते कायम राहते मित्रांनो, सौंदर्य कायम ते राहतं मित्रांनो, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे मित्रांनो. काय नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, शब्द अलंकार म्हणजे शब्दांमधील विशिष्ट रचना ज्यावेळेस लावली जाते त्या रचनेमधून भाषेची सौंदर्य वाढते, त्यालाच आपण शब्द अलंकार असे म्हणतो. या शब्द अलंकाराचे 3 उपप्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे अनुप्रास अलंकार, दुसरा आहे यमक अलंकार, तिसरा आहे मित्रांनो श्लेष अलंकार. अशा पद्धतीनं हे 3 प्रकार याचे शब्द अलंकाराचे पडतात. ते एक एक प्रकार आपण उदाहरणासहित बघणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या 3ही प्रकार समजून जातील. चला मग पहिल्या अनुप्रास अलंकार मित्रांनो. तर यामध्ये बघा मित्रांनो काय असतं, याची पहिला आपण व्याख्या बघूया. ओके, त्यावरून पुढे आपण जाऊया मित्रांनो. तर पहिला आहे अनुप्रास अलंकाराची व्याख्या अशी आहे: कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकाच अक्षराची किंवा वर्णाची पुनरावृत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा येणे होते आणि त्यामुळे एक विशिष्ट नाद व सौंदर्य निर्माण होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. यामध्ये काय असतं मित्रांनो, एक अक्षर, वाक्यामध्ये एक अक्षर किंवा कवितेच्या चरणामध्ये एखादा शब्द किंवा वर्ण पुन्हा पुन्हा येत असतं मित्रांनो. त्यामुळे काय होते की भाषेला, त्या वाक्याला एक वेगळंच सौंदर्य निर्माण होतं. त्यालाच ज्यावेळेस हे रिपीट शब्द येतात किंवा रिपीट अक्षर येतात, यालाच आपण अनुप्रास अलंकार असे म्हणत असतो मित्रांनो. काय अनुप्रास अलंकार या ठिकाणी होत असतो. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, एखादा अक्षर ज्यावेळेस वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा येत असते त्यालाच आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो मित्रांनो. उदाहरण बघूया, उदाहरणावरून तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून जाईल मित्रांनो. पहिला उदाहरण आहे, गडद निळे जलद भरुनी आले. काय, जलद भरुनी आले. आता या ठिकाणी गडद हे शब्द गडद हे द आणि निळे हे जे रिपीट आलेले आहेत मित्रांनो, या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार या वाक्यामध्ये होत असतो मित्रांनो. काय, फक्त एवढं बघा, रिपीट झालंय ना, गडद इथं आलंय, परत इथं गडद आलंय, निळे इथं आलंय, परत निळे इथं आलंय. हे जे रिपीट शब्द येत असतात यालाच आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. पुढचं उदाहरण आहे, चाचीने चाकले चाटणी, चाटणीतली चाची चांगली. आता या ठिकाणी च च च च च च च हे जे शब्द अक्षराची जी पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो, यामुळे काय आहे, भाषेला एक वाक्याला नाही का एक वेगळं नाद निर्माण झालंय, सौंदर्य वाढलेले आहे भाषेची. त्यामुळे मित्रांनो याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. च च च हे अक्षर या ठिकाणी परत रिपीट झालेलं आहे, म्हणून त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. पुढचं उदाहरण बघा, काकूंनी काळ्या कपाटातून कापडी काढली. काकूंनी काळ्या कपाटातून कापडी काढली. हे जे क का 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 हे जे शब्द रिपीट झालेले आहे, का हे जे शब्द रिपीट झालेले आहे, यामुळे काय होतं, एक भाषेला सौंदर्य मिळतं मित्रांनो. या ठिकाणी खूप छान वाटतो असं ऐकायला. त्यामुळे मित्रांनो याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो.
कळालं मित्रांनो? एवढंच लक्षात ठेवा, यामध्ये कसं आहे, फक्त शब्द किंवा अक्षर रिपीट होत असतात. त्यालाच आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो मित्रांनो. पुढचं आहे बघा उदाहरण. परमात्मा, परम, पवित्र, परमेश्वर. आता या ठिकाणी प प प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे मित्रांनो, त्यामुळे याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. पुढचं आहे गोड गोड गाणे गात गोकुळात राहू. गोड गोड गाणे गात गोकुळात राहू. अशा पद्धतीने हे रिपीट झालंय. ग ग हे शब्द जे आहे मित्रांनो, अक्षर आहे, हे रिपीट झालेले आहे मित्रांनो, त्यामुळे याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. मित्रांनो तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, यामध्ये फक्त जर अक्षराची किंवा शब्दाची वाक्यामध्ये किंवा एखाद्याच्या कवितेच्या चरणामध्ये रिपीट होत असेल तर त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणत असतो मित्रांनो. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप आहे मित्रांनो. पुढचा प्रकार बघूया यामध्ये आपण. या ठिकाणी पुढचा प्रकार आहे मित्रांनो यमक अलंकार. आता यमक अलंकार याचा आपण आधी व्याख्या बघूया आणि मग उदाहरणाकडे आपण जाऊया मित्रांनो. आधी व्याख्या बघा. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे किंवा शब्द वेगवेगळ्या अर्थाने किंवा सारख्याच अर्थाने पुन्हा येतात तेव्हा यमक अलंकार होतो. यामुळे पद्याला विशिष्ट गेयता प्राप्त होते. यामध्ये मित्रांनो हे व्याख्या जरा खूप डीप मध्ये सांगितलेलं आहे. आज सोपं करून सांगतो मित्रांनो. यमक जुळणारे शब्द तुम्हाला माहिती असतील मित्रांनो. घडो पडो, विसावा दिसावा, हे जे यमक जुळणारे असे शब्द असतात काय, त्यामुळे जी भाषेला सौंदर्य प्राप्त होते. मोस्टली तुम्हाला हे कवितेच्या कडव्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल मित्रांनो. हे जी असे जी भाषेमध्ये किंवा वाक्यामध्ये यमक जुळणारे शब्द असतात त्यालाच आपण यमक अलंकार असे म्हणतो किंवा त्या वाक्यात यमक अलंकार आहे असं आपण म्हणतो मित्रांनो. उदाहरण बघूया, त्यावरून तुम्हाला कळून जाईल. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. घडो पडो यमक जुळणारे शब्द आहेत, घडो आणि पडो, यालाच आपण यमक अलंकार म्हणतो. शब्दावरूनच आहे. यमक जुळणारे शब्द जर वाक्यात दिसतील तर त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो मित्रांनो. पुढे बघा. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. निववावे, झिजावे, निववावे यमक जुळणारे शब्द आहेत. कुठले अलंकार? यमक अलंकार. सोप्पा आहे मित्रांनो, काय अवघड नाही मित्रांनो. आधी तुम्ही नीट समजून घ्या. फक्त कसं आहे मित्रांनो, वाक्यात यमक जुळणारे शब्द आले त्याला आपण यमक अलंकार म्हणायचं मित्रांनो. पुढं. जाना नृपा हा गर्व बरा नसे, बसू नका हा गर्व भरा नसे. नसे नसे सेम जरी शब्द आले तरी यमक अर्थाने झालेले आहे किंवा वेगवेगळे अर्थ आहेत मित्रांनो या ठिकाणी. जाना नृपा हा गर्व बरा नसे, बसू नका हा गर्व भरा नसे. ओके. शब्दाची सेम जरी असली काही वेळा त्यांची अर्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे आपण याला यमक अलंकार सुद्धा असे म्हणतो मित्रांनो. पुढचं उदाहरण बघूया. देहाची तिजोरी भक्तीचा जिरा, ठेवा जतन करी देव हाजीरा. हे जे जिरा हाजीर हे मध्ये यमक जुळणारे शब्द आहेत मित्रांनो, याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. घेता नाव देवाचे होते पुण्याईचे संचन, त्यागुनी विकार कळेल जीवनातील तत्वज्ञान. आता हे संचन आणि तत्वज्ञान हे यमक जुळणारे शब्द आहेत, म्हणून याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. दोन गोष्टी यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. यमक अलंकारामध्ये वाक्यामध्ये दोन शब्दामध्ये यमक जुळणारे शब्द असतील तर ते यमक अलंकार आहे मित्रांनो, किंवा दोन शब्द सारखे असतील परंतु त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो मित्रांनो. एवढंच लक्षात ठेवा दोन गोष्टी, म्हणजे तुम्हाला कळून जाईल यमक अलंकार त्या वाक्यामध्ये किंवा त्या कवितेच्या चरणामध्ये आहे मित्रांनो.
पुढे बघूया पुढचा प्रकार आपण. पुढचा आहे मित्रांनो श्लेष अलंकार. काय मित्रांनो श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार म्हणजे काय आपण बघूया मित्रांनो. तर व्याख्या बघा आधी. जेव्हा एखादा शब्द वाक्यात किंवा कवितेत एकदाच वापरलेला असतो पण त्या शब्दाचे दोन अर्थ संभवतात आणि तो दोन्ही अर्थांनी चपलक बसतो तेव्हा श्लेष अलंकार होतो. काय मित्रांनो आता काय असतं मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलंय, वाक्यामध्ये एखादा शब्द असतो ज्याचे दोन अर्थ असतात किंवा समानार्थी शब्द दोन असतात, परंतु ते दोन्ही समानार्थी शब्द आपण त्या ठिकाणी वापरून बघितलं तर अर्थ निघतो आणि तो करेक्ट बसतो त्या वाक्यात आणि वाक्य अर्थपूर्ण सुद्धा बनतो. यालाच आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. काय मित्रांनो वाक्यात असा एक शब्द असतो की ज्याचे समानार्थी शब्द किंवा त्या अर्थाचे त्याचे दोन अर्थ किंवा तीन अर्थ बनू शकतात. ते अर्थ जे आहेत मित्रांनो ते अर्थ जर आपण वाक्यात त्या ठिकाणी ठेवलं त्या शब्दाच्या जागी तर वाक्यात अर्थपूर्ण वाक्य तो बनतो मित्रांनो. उदाहरणावरून तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो. पहिला बघा, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता हे मित्र काय मित्रांनो हे मित्र हे शब्द आहे याचे दोन अर्थ आहेत. पहिला मित्र म्हणजे सखा दोस्त, मित्राला समानार्थी शब्द दोस्त आहे, परंतु सूर्याला सुद्धा आपण मित्र म्हणतो. त्याचा समानार्थी शब्द आहे सूर्याचा समानार्थी शब्द मित्र आहे मित्रांनो. काय आहे तर हे जे सखा दोस्त सूर्य. आता आधी बघा आपण दोस्त दोस्त या ठिकाणी किंवा सखा हे शब्द ठेवूत मित्रांनो या मित्राच्या जागी. सखा उदयाने कोणास आनंद होत नाही, मित्र आल्यावर सगळ्यांना आनंद होतो, बरोबर ना. ओके, तसंच आता आपण सूर्य बघूया. सूर्य उदयाने कोणास आनंद होत नाही, सूर्योदय झाला आनंद होतो. मित्रांनो लक्षात आलं का, तर मित्र याचे दोन अर्थ होतात. ते दोन्ही अर्थ जर आपण त्या शब्दाच्या जागी वाक्यात लावलं किंवा बसवलं तर वाक्य अर्थपूर्ण होतो. यामुळे वाक्यामध्ये नाद निर्माण होतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्यावेळेस आपण श्लेष अलंकार असे या ठिकाणी म्हणतो. पुढचं एक उदाहरण बघूया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता नवरी या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला वधू, नवरी म्हणजे वधू. नवरी हे वेगवेगळे शब्द आहेत. नवरी वरणार नाही म्हणजे फरक पडणार नाही, फरक पडणार नाही, त्याचे वरणार नाही याचा अर्थ फरक पडणार नाही. तर पहिला बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे श्रीकृष्ण माझा नवरा, राधा म्हणू शकते श्रीकृष्ण माझा नवरा, आणि नवरी कोण तर या ठिकाणी वरी, वधू कोण या ठिकाणी राधा, ती म्हणू शकते श्रीकृष्ण नवरा मी नवरी. ओके, आता परत पुढे बघ, शिशुपाल नवरा मी नवरी. आता शिशुपाल मी लहान असताना नवरा बनलो, नवरा बनलो, यात फरक काय आहे. या नवरीच्या ठिकाणी फरक न पडणे, वरणार नाही म्हणजे फरक न पडणे. मी लहानपणी जर नवरा झालो तर लहानपणी मी लग्न करून घेतलं तर यामध्ये फरक काय आहे. आधीच्या काळी होत होते लग्न, त्यामुळे यामध्ये फरक काय आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या दोन्ही अर्थ जरी आपण वाक्यात बसवलं तर वाक्यात आपण नाद निर्माण होतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो मित्रांनो. पुढचं उदाहरण बघूया. तू माझे देव आहेस. देव या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला मित्रांनो परमेश्वर, देवालाच म्हणतो आपण परमेश्वर. देव म्हणजे मोठी चूक, एखादा घोटाळा म्हणजे एखाद्याची मोठी चूक. आता हे दोन्ही अर्थ या देवच्या ठिकाणी आपण बसवून बघू. तू माझे परमेश्वर आहेस, वाक्य पूर्ण झालं. परत पुढं, तू माझी मोठी चूक आहेस, तू माझे मोठे चूक आहेस म्हणते. असं कधी कधी आपण म्हणतो रागाभरात कोणाला तरी म्हणायचं असलं तर आपल्याला. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी याचे दोन अर्थ आहेत. हे दोन्ही अर्थ जरी आपण वाक्यात ठेवलं तरी या वाक्याचा अर्थ बदलत नाही किंवा तो वाक्य पूर्ण होतो.
यालाच आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. ओके, पुढे बघूया. कोणालाही गवयाची पुण्याई मिळाली. कोणालाही गवयाची पुण्याई मिळाली. गवयाची याचे दोन शब्द, याचे दोन अर्थ होतात. गवय, गवई म्हणजे गाणारा किंवा गुहेत राहणारा, असे दोन. गुहा, गुफा माहित आहे आपल्याला, त्यामध्ये राहणार. कोणालाही गाणारा पुण्याई मिळाली, गाण्याची पुण्याई मिळाली, वाक्य बरोबर बनतो. कोणालाही गुहेत राहणार, कोणाला गुहेत राहण्याची पुण्याई मिळाली. आधी गुफामध्ये सुद्धा राहणं खूप नशीबवान होतं. तेव्हा घर नव्हतं, काय नव्हतं जेव्हा पुरातन काळामध्ये. परंतु गुफा जरी मिळालं तरी पुण्याईचं काम आहे मित्रांनो, पुण्य केल्यासारखं. तर अशा ठिकाणी हे असं आपण दोन्ही अर्थ जरी वाक्यात या ठिकाणी गवयाची या शब्दाच्या जागी वापरलं तरी वाक्य चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतो. म्हणूनच याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. हे राज्य अखंड कसा चालणार, चालणार, खंड याचे दोन अर्थ आहेत. पूर्ण तुटलेले नाही, म्हणजे अखंड तुटलेले नाही कुठंच, अशा पद्धतीनं. आणि अखंड याचा दुसरा आहे मित्रांनो दुःख नसलेले. त्या ठिकाणी आपण अर्थ बघूया बसून. हे राज्य तुटलेले नाही, कसा चालणार, म्हणजे खूप मोठं राज्य आहे, कसं चालणार, अशा अर्थाचा त्या ठिकाणी झाला. परत दुसरा अर्थ आपण बसूया. हे राज्य दुःख नसलेले, कसा चालणार, दुःख नाही आहेच त्या ठिकाणी, आनंदी आनंद आहे. काहीतरी दुःख पाहिजे थोडंफार, तेव्हाच म्हणजे जीवनाला थोडंफार मजा येत असते. अशा रीतीने मित्रांनो हे दोन्ही अर्थ वाक्यात जर आपण घातलं तर वाक्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण होत असतो. म्हणून याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस शब्द वाक्यातील एखादा शब्द त्याचे दोन किंवा जास्त अर्थ निघू शकतात, ते अर्थ जर आपण वाक्यात बसवले तर त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो मित्रांनो. यामध्ये वाक्याला काहीच फरक पडत नाही. अशा पद्धतीने हे श्लेष अलंकार आहे मित्रांनो. कळालं मित्रांनो? तर आतापर्यंत आपण 3 अलंकाराचे प्रकार बघितले. शब्द अलंकारांमधील 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे श्लेष अलंकार, दुसरा आहे अनुप्रास अलंकार, तिसरा आहे मित्रांनो कुठला, सांगा सांगा, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 3 अलंकार, शब्द अलंकाराचे प्रकार आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकार याचे विविध प्रकार आपण बघणार आहोत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या 2 मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. आणि या पुढे तुम्हाला अशाच पद्धतीने व्हिडिओज या चॅनलवर तुम्हाला मिळतील मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच असेल मित्रांनो. आणि अजून एक मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या पीपीटीचा जो PDF आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळे नक्कीच टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा. धन्यवाद.